नमस्कार मित्रांनो. वल्लरी प्रॉडक्शनचा फेसबुकवरचा वाचन कट्टा आणि आज त्यातलं 17वं पुष्प आपल्यासमोर सादर करतोय. आज जी कथा मी आपल्यासमोर सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे भरपाई आणि या कथेचं लेखन केलंय ऋषिकेश परांजपे यांनी. मित्रांनो, वल्लरी प्रॉडक्शनचं व्हॉइस कल्चरचं ऑनलाईन 3 दिवसांचं वर्कशॉप सुरू झालंय. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर स्क्रीनवर जे नंबर तुम्हाला दिसत आहेत त्या नंबरवर तुम्ही आम्हाला फोन करा. चला तर ऐकूयात 17वं पुष्प ऋषिकेश परांजपे यांनी लिहिलेली भरपाई ही कथा. दुपार धगधगत होती. आसमंतात जणू चहू दिशांनी अदृश्य पिसाट ज्वाळांचा फेर धरला होता. काही काळापूर्वीचा हिरवा कंच पर्णसंभार जाळत्या उन्हाच्या कठोर स्पर्शानं केव्हाच पिवळा पडून धर्तीवर गळला होता आणि वाळला पाचोळा होऊन उडून गेला होता. भेगांनी चिराळलेली जमीन पांढऱ्या धोट्ट आभाळाकडे पाहून दीनवाणी ओंजळ पसरून टाहो फोडत होती. हा कसा गादागडाच्या काळजाचा झालास. याच उन्हाचा राहाट लावून दर्याकडून भरपूर पाणी ओढून स्वतःच्या पोटात दडिवलंस, त्यातले 2 थेंबी देईन असं झालं सोयर. दे, हर दे. तुझ्या त्या 2 थेंबांचीच आस आहे र. नाहीतर हित माझ्या अंगा खांद्यावर राब राब राबणाऱ्या माझ्या लेकरांच्या, त्यांच्या लक्ष्म्यांच्या आणि आसरा पोरा बाळांच्या डोळ्यातल्या धारांनी माझ्यावरच्या भेगा बुजायच्या नाहीत. पण आभाळ ऐकत नव्हतं. देवाला दया येत नव्हती. दैवाला पाझर फुटत नव्हता. निसर्गाचा कौल मिळत नव्हता. मातीच्या शरीरांच्या माणसांचे भोग सरत नव्हते आणि घरादारांच्या कोरड्या घशातली होरपळणारी तहान शमत नव्हती. अंगाचा खराटा झालेल्या बाभळीखाली मलूल चेहऱ्याचे मानाजीराव गुडघ्यावर हनुवटी टेकून कसनुसे बसले होते. बाहेरच्या भडकलेल्या आगीनं आणि आत पेटलेल्या धगीनं मन करचळत होतं. डोईवरचे ढग कोरडे असले तरी डोळ्यात आभाळ भरून आलं होतं. शरीरावर पडलेल्या सुरकुत्या केविलवाण्या होऊन धरणीवरच्या भेगांकडे पाहत होत्या. विचारांचे तरंगांवर तरंग उठत होते. आपल्यागतच आशक्त फिकट झाली आपली काळी आई. आपण म्हातारे झालो, वयानं थकलो, पर या काळ्या आईला कुठलं वय. ती तर अमर, कायमची. पिढ्यानपिढ्यांच्या पायाखाली राहून त्यांच्या संसारावर सावली धरणारी, काठोकाठ माया करणारी. तिला बी आज या नासाड्या दुष्काळानं कोंडीत धरलंय आपल्यागतच. वाळत्या बांधावर बसल्या बसल्याच मानाजीरावांचा थरथरता हात तापल्या मातीवरून फिरला. तशी अचानक ती माती लाल झाली. भोवती आठवणींच्या दोऱ्या बांधल्या गेल्या. 2 एकरांच्या त्या शुष्क तुकड्याचा भैरवनाथाचा आखाडा झाला. गेलेल्या गाजलेल्या दिवसांनी रिंगण धरलं. भूतकाळाचं मैदान गच्च गर्दीनं भरून गेलं आणि ते सारं वातावरण खेचून घेत रंगलेल्या हलगेनं झोगदार ताल धरला. डांग चिकडी गांग, डांग चिकडी गांग, डांग चिकडी गांग. भैरवनाथाच्या मैदानावर चहू बाजूंनी ज्वारी भरल्या सुपागत गर्दी नुसती दाटलेली. सगळ्यांच्या नजरात भरून आलेली अधीरता, कमालीची उत्सुकता. यंदा भैरवनाथाच्या मंदिराचा शतक महोत्सव. त्यानिमित्त सरपंच नागनाथ अण्णा निकम पाटलांनी खास बनवून घेतलेली चांदीची ढाल व रोख इनाम 501 रुपये. मानाची कुस्ती कोण मारणार? कोरेगावचा सोपान खंजिरे का भैरववाडीचा मानाजी गायकवाड? दंगल तर जबरदस्तच होणार. मग विजयी पैलवानाची थाटामातात, दणकेबाज मिरवणूक, हार फुलांचा वर्षाव, गुलालाची उधळण, आभाळ भेदून जाणारी गर्जना. बोला भैरवनाथाचा चांग भले. मानाजीरावांच्या थकल्या देहात एक चैतन्याची लहर सळकून गेली. मनावर हुशारीचा शिडकावा झाला. विजत चाललेल्या नजरेत आपोआप काहीशी चमक आली. नकळत पाठीचा पोक जरासा कमी झाला. ते ताठ बसले. भवताली भरू लागलेल्या अंधारात तो प्रसंग ते पाहू लागले. दोन्ही मल्लांच्या नावाचा पुकार झाला. पूर्वेकडून रेशमी लांग कसलेला सोपाना धावत आला. त्यानं रिंगण मारलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. मग समोरून बजरंगाचं नामस्मरण करत आपण उतरलो. परत टाळ्यांचा गजर.
जरतारी फैतुबाच फेटा घातलेले नागनाथ अण्णा मैदानात आले. पुन्हा एकदा इनाम जाहीर झालं आणि कुस्ती भिडली. खडाखडीला सुरुवात झाली आणि पहिल्याच मिनिटात सोपानानं आपल्याला खाली घेतलं. कोरेगावकरांनी एकच गेल्ला केला. छातीत कुठंतरी काहीतरी लक्कन हल्लं. श्वासच रोखला गेला. मातीत मिळालो तर वस्तात काय म्हणतील, गावकरी काय बोलतील, स्वतःचं पोट मारून गरजा कमी करून आपल्याला 1 वर्ष कोल्हापूरला ठेवलेले आबा दादा आणि गोपाळ भाऊंना काय वाटल, तालमीची इज्जत काय राहील, असे एका मागून एक सवाल हातून धडका देत उठले आणि आपण सावध झालो. सोपाना घुटना ठेवण्याच्या बेतात असतानाच जीव खाऊन जोर लावला आणि दसरंग फिरून वर आलो. सोपाना ही चपळाईनं उठला, पण समोर उभं राहता राहताच त्याचा उजवा हात आपल्या हातात सापडला. ती एकच वेळ, ती एकच संधी, तो एकच क्षण. तो हात मजबूत पकडीत धरून बैठक घेत गुडघा टेकला. बजरंगाचं नाव घेत सगळं बळ एकवटून थोबी पछाड दिली. सोपानाचं धूड आपल्या पाठीवरून घरंगळत पुढ्यात चितपट होऊन पडलं आणि अख्खं मैदान उडालं. भैरववाडीच्या लोकांनी आनंदानं उडी मारत एकच बुलंद जयघोष केला, मानाजी पैलवान की जय. खांद्या खांद्यावरून मिरवत, हातातली चांदीची ढाल नाचवत गावभर फिरत घरी आलो. आईनं आलाय बालाय काढली. दादा गोपाळ भाऊंनी घट्ट मिठ्या मारल्या. डोसक्यावरून पाठीवरून हात फिरवताना आबांच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू चांदीच्या ढालीहून मोठे वाटले होते. तो रोमांचक प्रसंग आठवून मानाजीराव नखशिखांत मोहरून गेले. गावातर्फे झालेल्या जाहीर सत्कारात वाघाच्या काळजाचा आणि चित्त्याच्या चपळाईचा मल्ल असा उल्लेख झालेला जंगी समारंभ डोळ्यासमोरून तरळून गेला. आठवणींची मालिका मात्र पुढे चालूच राहिली. आबांच्या मार्गदर्शनाखाली 3ही भावांचं एकत्रितपणे शेतीत राबणं सुरू झालं. दादा गोपाळ भाऊची लग्न झाली. त्यांच्या बायका आईच्या हाताखाली बहिणी बहिणींसारख्या नांदू लागल्या. स्वतःच्या मुलासारखी आपल्यावर माया करू लागल्या. आणि एक दिवस शाळूच्या कोवळ्या धाटासारखी दुधाळ गोरीपान सारजा आपल्या नावाचं डोरलं कुकू येऊन मापटं उलथून घरात आली. आमच्या गुणांमुळं सगळ्यांनाच हवी हवीशी वाटू लागली. पण आई बाबा गेले आणि ऋतुचक्रासारखं घरातलं वातावरण आपोआप बदललं. दादा गोपाळ भाऊच्या बायकांना आपापली मुलं आपापले संसार महत्वाचे वाटू लागले. आपला नवरा शेतीत सगळ्यात जास्त राबतो आणि इतर दोघे भाऊ मिळकतीत बरोबरीचे वाटेकरी होतात, ही भावना गडद झाली. त्याचे पडसाद उमटत राहिले. सतत भांड्याला भांडी लागत राहिली. घरातले आवाज 4 भिंती ओलांडून बाहेर जाऊ लागले. हे वेदावे सुरू झाले. दोघींनीही आपापल्या नवऱ्यांना बायकी जाळ्यात ओढलं आणि शेवटी खदखदणारी मनं आणि पेटणाऱ्या चुली वेगळ्या झाल्या. अखंड हसतमुख असणाऱ्या सारजेनं ते समद सहन केलं. आपल्या वाटेला आलेल्या चुलीवर शिजणारे गोडधोड पदार्थ ती 3ही घरात वाटून देऊ लागली. वाट्याला आलेल्या जमिनीच्या तुकड्यात राबत आपला आणि सारजेचा चांदण्याचा संसार सुरू झाला. चाफ्याच्या फुलागत 3 लेकरं झाली. थोरला विलास, मधला नागेश्वर आणि धाकटा वसंता. इलासला पैलवानकीत घालायची फार इच्छा होती, पण परिस्थिती पुढे इलाजच नव्हतं. पोटापुरतं धड मिळत नव्हतं तर ते कसं जमणार. आपल्या सारजेनं मात्र भक्कम साथ दिली. 3 लेकरांना शाळेत घातलं. त्यांची उस्तवारी ती मनापासून करू लागली, अगदी हसतमुखानं. पण सलग 2 वर्ष निसर्ग हसला नाही. काळे मेघ प्रसन्न झाले नाही. त्यांनी धरती भिजवली नाही. पोटा पाण्याचं आणि लेकरांच्या भविष्याचं प्रश्नचिन्ह दारात ठाण मांडून बसलं. काय करावं हे 2 शब्द उराशी कावटाळून एक दिवस चिंतागती होऊन मेडीला टेकून गपगार बसून राहिलो होतो. विलास शाळेतून यायचा होता. नागू आणि वसंता परड्यात खेळत होते. तेवढ्यात सारजा आली. काळजीनं आपल्या कपाळावर बोट टेकत म्हणाली, असं का बसलायसा? जीवाला बरं वाटत नाही? काय ताप बीप आहे का काय? नाही ग बाई, पैलवान गडी मी.
अजून तरी या आजाराला जवळ येऊ दिलं नाही सारजे. दुखणं माझ्या शरीराचं नाही ग, माझ्या मनाचं आहे. मग ते जीवाच्या बायकोला नाही सांगायचं? बोला, मन मोकळं करा म्हणजे बरं वाटेल. तिच्या त्या मायेच्या शब्दांनी गलबलून आलं. मन कुरतडणारा सवाल तिला सांगितला ऐकून गडबडून गोंधळून गेली नाही. ती बोलली, एवढंच होय? मग त्याची काळजी करायला आपण एकाला दोघं आहोत की. कष्ट करू. म्या उद्यापासून इराप्पाताई शेट्टीच्या ऊसाच्या रानात खुरपायला जाईन. जाधवांची रखमा म्हणत होती तिथं अजून बी बायका पाहिजेत कामाला म्हणून. अगं पण तू तू दुसऱ्याच्या शेतात खुरपायला जाणार वय? अगं गोरजवाड्याच्या पाटलाची लाडकी पोर. हो, पोटातल्या भूक मोर आणि पोटच्या लेकरांमोर कशाची पाटील की. लेकरं शिकून सवरून मोठी झाली का समद भरून पावलं बघा. ती गबी मोठे वात्याल, सोन्याची दिस आणत्याल. नका काळजी करू. चला उठा, गरम गरम चहा प्या म्हणजे बरं वाटेल तुम्हासनी. खरं सांगायचं तर सारजेच्या त्या शब्दांनीच मनालाच बरं वाटलं होतं. मरगळलेल्या विचारांना तरतरी आली होती. मग दोघांनी कमरा कसल्या. इराप्पाताई शेट्टीच्या रानात राबण्यासाठी सारजेनं हातात खुरप घेतलं आणि आपण कोल्हापूरची गाडी धरली. काम वाटली गेली. त्यात कसली कसूर होणार नव्हती. ऊसाच्या रानात खुरपून खुरपून सारजेच्या केळीसारख्या नाजूक हातांवर घट्ट पडत होतं. त्या हातांनी ती लेकरांना घास भरवीत होती. आपण तोंड बांधून कोल्हापूरच्या स्टँडवर हमाली करायला सुरुवात केली. अंगात कस होता त्यामुळे जड सामानाची गिराईकं मिळायला लागली. सुताराचा दत्तू गुळाच्या दुकानात दिवाणजीचं काम करायचा. त्यानं एक बारकीशी खोली भाड्यानं घेतली होती. भाडं विभागलं जावं म्हणून एक भागीदार पण घेतला होता. त्या खोलीच्या बाहेर पथारी टाकून झोपायची सोय झाली. कुठंतरी काहीतरी पोटाला खाऊन हातानं बेसुमार काम ओढायला सुरुवात झाली. कोल्हापूरच्या तालमीत अंबाबाईच्या पायाशी मेहनत करून कमावलेली ताकद तिच्याच पायाशी हमालीत खलास झाली. तब्येत उतरली. पोटाची आबाळ झाल्यामुळं अशक्तपणा जाणवायला लागला. त्यातच खोकल्यानं येऊन अंगात पथारी पसरली. पण तिन्ही लेकरांची प्रगती होतीये या समाधानापुढं काहीच मोठं नव्हतं. अखेर खोकल्याची वारंवार उबळ यायला लागली. बारीक ताप यायला लागला. तवा नाईलाजानं परत भैरववाडीला आलो. पण तोवर अतिश्रामानं सारजेची तब्येत खालावत चालली होती. तिच्याकडे बघवना अंगानं हडकलेली, उन्हात काळवंडलेली, डोळे खोल गेलेली सारजा बघून भडभडून आलं. पण तिनंच आपले डोळे पुसले, ते बी हसत मुखानं. मुलं मोठी झाली. पुढचं शिक्षण शक्य नव्हतं म्हणून कुठं ना कुठं नोकरीला काम धंद्याला लागली. त्यांची लग्नाची वय झाली. गाठीला होतं नव्हतं ते समद खर्चून विलासचं लग्न लावून दिलं. सोसायटी काढून नागोर अक्षता टाकल्या. बँकेचं कर्ज काढून वसंताचे हात पिवळे केले. 3 सुना आल्या. 3 तऱ्हांच्या, 3 स्वभावाच्या, 3 रंगाच्या. त्यामुळं मानाजी सारजेच्या एकत्र कुटुंबातले हसते खेळते रंग मात्र संपले. आपलेपणाची जागा दुस्वासानं घेतली. एकोप्याला मत्सरानं ग्रासलं आणि मानपानाच्या ठिकाणी अलिप्त कोरडेपणा येऊन बसला. 3 जणींची तोंड 3 दिशांना. प्रत्येकीच्या नजरेसमोर फक्त आपला नवरा, आपली पोरं आणि आपला संसार. प्रत्येकीला दिसत होता आपला स्वार्थ आणि इतरांची मिळकत. शेवटी व्हायचं तेच झालं. पूर्वी आदबीनं वागणाऱ्या सुना उर्मट झाल्या. समजावून सांगणाऱ्या सारजेला उलटी उत्तर देऊ लागल्या. टोचून बोलू लागल्या. शांत मन मिळावू हसतमुख सारजेला ते सहन नाही झालं. ती कोमेजत चालली. तिचा संयम, प्रसन्नपणा आणि डोळ्यातली समाधानाची चमक विजत चालली. अपमानाचे शब्द आणि टोमण्यांच्या फटकारे तिला सहन होईना. तिनं अंथरून धरलं. आणि एक दिवस ती विजली. आपल्या आयुष्यातला प्रकाशच संपला. सुखासमाधानाचे दिवस सरले. उरले फक्त भोग, उघड्या डोळ्यांनी पाहण्याचे, निमूटपणे सहन करण्याचे. आपल्या नवऱ्यांना तिघींनी बरोबर कायात घेतलं होतं. दोघा भावांविषयी मनात विष कालवलं होतं. त्या विषाची मात्रा अचूक लागू पडली होती. तिघा भावांमधून विस्तव जात नव्हता. जरासं निमित्त झालं का ती एकमेकांवर ताव धरत होते. आदवा तदवा बोलत अंगावर धावून जात होते. भांडण काळसाला गेलं की हाताला येईल ती वस्तू फेकून मारायला मागं पुढं बघत नव्हते.
आपलं काहीही न ऐकता आपल्या डोळ्यासमोर 3 घरं वेगळी झाली. मुलं आपली राहिली नाहीत, सुना पारक्या झाल्या, नातवंड दुरावली. तिन्ही मुलांनी वाटणी करण्याचा धोशा लावला, जमिनीचे तुकडे करण्याचा हट्ट धरला. आपल्याला ते असह्य झालं. अजूनही वाटत होतं की तिन्ही लेकरांनी एकोप्यानं सलोख्यानं एक जीवानं राहावं म्हणून विभागणीला मान्यता दिली नाही. पण त्याचा परिणाम उलटाच झाला. तिन्ही घरांना आपण नकोसे झालो. आपली कोणी काळजी करीना, ताप खोकल्याचं औषध वेळेवर मिळेना, जेवण खाणे नीट टोचून बोलल्याशिवाय समोर येईना. सततच्या खोकल्याच्या उबळीमुळे धड झोप येत नाही. नातवंडांचा अभ्यास होत नाही म्हणून आपली बाज घराबाहेर गोट्याजवळ मांडली गेली. आपण गुराढोरात जमा झालो. मानाजी रावांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. अवतीभोवती भरून चाललेल्या अंधारात तो विरून गेला आणि त्यांना अवघं जीर्णच असह्य झालं. जीर्ण सापळा झालेल्या या शरीराचं लखतर त्याच अंधारात फेकून द्यावंसं वाटलं. मनाच्या जखमा ठसठसायला लागल्या. सारजेची याद गहिरी झाली. डोळ्यांना धारा लागल्या. त्यांचं ते दुःख, तो उद्वेग, ती असह्यता, ती तडफड बघत होता फक्त ऐल पैल साचणारा अंधार. आतल्या आत उकळणारे कड दाबत मानाजीरावांनी दुखऱ्या गुडघ्यावरून हात फिरवला. शेजारीच पडलेली काठी उचलली. तिच्या आधारानं ते कसे बसे उभे राहिले. अडखळत, धडपडत, लडखडत ते घराकडे चालू लागले. घराकडं कुठलं? गोठ्याकडं. वाट पाहणारं, काळजी करणारं कोणी नव्हतंच. एक एक पाऊल मोठ्या कष्टानं उचलत ते कसे तरी गोठ्यापाशी येऊन पोचले आणि बाजेवर पडून राहिले. मनाची उलघाल वाढत राहिली. वाऱ्याच्या थंडगार झुळकीचा स्पर्श झाला तसं शरीर हळूहळू शांत होऊ लागलं. नकळत किंचित डोळा लागला. सकाळी जाग आली तेव्हा सगळं अंग ठणकत होतं. हातपाय जड जड झाले होते. त्यांना सणकून ताप भरला होता. पुन्हा पुन्हा उफाळून येणारी खोकल्याची उबळ कासावीस करत होती. पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नव्हता आणि इच्छाही नव्हती. 8 दिवस गेले आणि त्या मध्यरात्री नागू कुठल्याशा मीटिंगहून उशिरा परतला होता. गोठ्याजवळून जात असताना त्याचं लक्ष गेलं. त्याला काहीशी शंका आली. तो मानाजीरावांच्या बाजेजवळ गेला. हातातला कंदील मोठा करून जवळ नेत त्यानं बघितलं. धावतच जाऊन नागूनं विलास आणि वसंताची दारं वाजवली. शिव्या देतच ते उठले. नागूनं त्यांना बाजेजवळ नेलं. तोपर्यंत तिघांच्या बायकाही आल्या होत्या. सगळ्यांनी तो प्रकार पाहिला. सगळं वातावरण सर्वदूर शांत शांत होतं. काय करावं, कसं करावं याविषयी सगळ्यांची बंद दाराआड कुजबुजत्या स्वरात चर्चा सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी शिंप्याच्या बबनला खैराच्या झाडाला लोंबकाळणारा मानाजीरावांचा देह दिसला आणि त्यानं बोंब ठोकली. अख्खा गाव गोळा झाला. विलास, नागू, वसंता कपाळ छाती बडवून घेऊ लागले. त्यांच्या बायका धावत आल्या. सासऱ्याची ती अवस्था पाहून त्यांनी हंबरडे फोडले आणि एकच कालवा उसळला. दिवसवार झाल्यानंतरची गोष्ट. कलेक्टर कचेरीचा आवाज. आपापली कामं घेऊन लगबग करणाऱ्यांची गर्दी साठलेली. मानाजीरावांच्या तिन्ही सुनांचे दुःख पाहवत नव्हतं. मायाळू सासऱ्याच्या प्रेमळ आठवणी काढून तिघे आरडत ओरडत आक्रंदत होत्या, टिप गाळत होत्या, हुंक्यांनी गदगदत होत्या. कलेक्टर साहेबांपुढे तिघे भाऊ केविलवाणे चेहऱ्यांनी उभे होते. वाहणारे डोळे टिपत विलास विचारत होता, साहेब, दुष्काळ आणि नापिकीला कंटाळून आमच्या वडिलांनी आत्महत्या केली. त्याची भरपाई केव्हा मिळेल? धन्यवाद.